पहूर येथे सततधार पावसाने जनजीवन विस्कळीत. संतोषी माता नगरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसराला पाण्याने वेढले. घरांच्या चारही बाजूंना पाणीच पाणी. संबंधित ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. गेल्या 2 दिवसांपासून पहूरसह परिसरात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या 24 तासापासून पहूरसह परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर संतोषी माता नगर, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात व गोविंदनगर परिसरात पाण्याने वेढा घातला असून परिसर जलमय झाला आहे. पाणी बाहेर जाण्यासही रस्ता नसल्यानेही या ठिकाणी पाण्याचे सर्वत्र डबके साचले असल्याचे दिसून येत आहे. हे साचलेले डबके नसून चक्क या ठिकाणी नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून परिसरात साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक घरांना या तुंबलेल्या पाण्यामुळे व वाहणाऱ्या पाण्यामुळे पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस वाढत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व संबंधित पहूरपेठ ग्रुप ग्रामपंचायतीने याकडे त्वरित लक्ष देऊन मातानगर वासियांची सगळ्यात मोठी समस्या सोडवावी अशी संतप्त मागणी नागरिक करीत आहे. हे पाणी बाहेर जाण्यासही जागा नसल्याने व या परिसरात नाल्या नसल्याने फार मोठी समस्या निर्माण होत आहे. सततधार पावसाने साचलेले हे पाणी आणि आता तर या पाण्याने तलावाचेच रूप धारण केले आहे. परिसरातील पाणी बाहेर जाण्यासाठी उपाययोजना करावी व लवकरात लवकर नाल्यांचे काम करावे अशी मागणी संतोषी माता नगरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.